जर तुम्हाला पीसीओडी आणि पीसीओएस असेल तर तुम्ही ते कसे ओळखायचे? गाइस, दिस इज रिंकू. वेलकम बॅक टू माय ऑफिशियल यूट्यूब चॅनल अँड सो मेनी अदर एक्साइटिंग व्हिडिओ. आय होप यू गाइज आर डुईंग वेल. सो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे डिफरन्स बिटवीन पीसीओडी आणि पीसीओएस. सो हा व्हिडिओ मराठीत न होणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की पीसीओडी आणि पीसीओएस मधले डिफरन्सेस काय आहेत. सो लेट्स जम्प टू द व्हिडिओ. पीसीओडी आणि पीसीओएस ह्या दोन्ही गोष्टी अनेकदा एकत्र वापरल्या जातात. त्यामध्ये महत्वाचे फरक आहेत. पीसीओडी एक समस्या आहे, तर पीसीओएस हा एक आजार आहे, गंभीर आजार म्हणूयात आपण त्याला. पीसीओडी आणि पीसीओएस यातले तुम्हाला फरक कसे ओळखायचे ते मी तुम्हाला सांगते. जे ओव्हरीज मध्ये अंडी तयार करतात त्याचे रूपांतर सिस्ट मध्ये होतं, म्हणजेच गाठीमध्ये होतं. पीसीओडी योग्य आहाराने संतुलित आहार घेतला तर ते तुमचं कंट्रोलमध्ये येऊ शकतं. महिलांना प्रेग्नन्सीमध्ये त्याचा खूप परिणाम होतो. डिले होणे, फेसवर पिंपल्स येणे ते तुम्हाला लक्षण कळून येतील. पीसीओएस हा एक मेटाबॉलिक आणि हार्मोनल आजार आहे. पीसीओडी मध्ये तुम्ही ठीक करू शकता पीसीओडीला, पण जर पीसीओएस असेल तर तुम्हाला डॉक्टरला कन्सल्ट करणं खूप गरजेचं आहे. ओव्युलेशन होत नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात पीसीओएस मुळे. सो तुम्हाला ते कसं करणार आहे? फेसवर पिंपल्स येतात, फेसवर हेअर ग्रोथ जास्त होते, जे नेहमी होते त्यापेक्षा खूप जास्त होते. तर त्याच्यामुळे आपल्याला एक समजतं, आपल्याला असं वाटतं की आपलं वजन खूप वाढतंय. सो हे त्याचंच लक्षण आहे. सो असं तुमच्यासोबत होत असेल तर तुम्ही त्या ज्या काही तुम्हाला अशी लक्षणे दिसत असेल तर तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या, डॉक्टरला कन्सल्ट करा, कारण हे खूप छोट्या लेवलला वाटतात. गंभीर परिणाम होऊ शकतो तुमच्या हेल्थवर. पहिलं महत्वाचं आपण समजून घेऊ पीसीओडी म्हणजे काय. पीसीओडी म्हणजे हार्मोन्सच्या अल्प असंतुलनामुळे हे आधीच अपरिपक्व अंडी सोडू लागतात, सिस्ट बनतात, म्हणजेच की गाठी बनतात. कारण काय मेन जीवनशैली, म्हणजे जशी आपली लाईफस्टाईल असते ते. स्ट्रेसफुल लाईफ आपण जर जगत असेल तर ते पण त्याला पूर्ण कारणीभूत आहे. आता बघूया पीसीओएस म्हणजे काय. पीसीओएस हा एक सिंड्रोम आहे, यात अनेक आरोग्य समस्या एकत्र असतात. अंडाशयामध्ये मेल्स हार्मोन्सचे प्रमाण जास्त वाढते. लक्षण असं आहे की चेहऱ्यावर किंवा चेहऱ्यावर जास्त प्रमाणात आपल्याला जर फेशियल हेअर यायला लागले, फॉल जास्त होत असेल, बेली फॅट असेल, लक्षण आहेत त्याची. पीसीओएस आहे त्यांना इन फ्युचर बीपी, डायबिटीज असे पण आजार उद्भवू शकतात ज्यांना पीसीओएस आहे त्यांना. सो हा वाटतो खूप छोटा शब्द, पण ह्याच्यामुळे खूप लोकांची लाईफ खूप स्ट्रेसफुल आहे. 95% लेडीजला आहे की पीसीओडी आपण ठीक करू शकतो, जसं की योगा, चांगल्या प्रकारे आहार घेऊन, अशा गोष्टी आहेत पीसीओडी मध्ये. पण पीसीओएस मध्ये थोडंसं क्रिटिकल होऊन जातं, कारण ही एक समस्या आहे. पीसीओएस हा एक आजार आहे. काय सांगायचं झालं तर पीसीओडी हा अंडाशयापुरताच मर्यादित त्रास आहे, पण पीसीओएस हा संपूर्ण शरीराच्या हार्मोन सिस्टीम वरती परिणाम करणारा आजार आहे. त्यांना एक चुकीच्या लाईफस्टाईलमुळे पीसीओडी, पीसीओएस यांचा फेस करावा लागतो. सो आजकाल असं होतं की आपलं जेवणाच्या टायमिंग्स नसतात, झोपेचे टायमिंग्स नसतात, स्ट्रेस लेवल खूप वाढतो, जे धावपळीचं जीवन आहे त्याच्यामुळे हे सारे आपल्याला आजार होतात. पण ह्याच्यावरती आपण कंट्रोल आणू शकतो आपली लाईफस्टाईल चेंज करून. त्या लेवलला जातात त्यावेळेस त्या मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. सो त्यात खाण्याच्या वेळा पाळणं खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच जसं की आपण एक्सरसाइज काही करणं इम्पॉर्टंट आहे, जसं की योगा करा, जिमला जा, काही करा. तुमच्या 1 आवर्सचं तुम्हाला काहीतरी एक्सरसाइज करायचंय ज्याने तुमची बॉडी चांगली मुवमेंट करेल. स्टाईल म्हणजे तुमच्या झोपण्याच्या उठण्याच्या ज्या वेळा आहेत, फोन बघत आपण बसतो, झोप लागत नाही, ह्या सगळ्या गोष्टी त्यात येतात. दुसरी गोष्ट आपण खाण्याच्या वेळा पाळत नाही, कधीही जेवतो किंवा कधी जेवत नाही. सो हे सगळे त्याच्यावरती परिणाम करतात. खाल्लं पाहिजे पीसीओडी, पीसीओएस असेल तर, किंवा हे नसेल तरी तुम्ही डेली लाईफ मध्ये काय खाल्लं पाहिजे हे मी थोडंसं सांगते तुम्हाला. पहिलं तुम्ही सांगा पालेभाज्या खा, फायबर युक्त असतात. तर मोड आलेले कुठलेही कडधान्य तुम्ही खाऊ शकता, ज्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात खूप सारे. फ्रुट्स खाऊ शकता, डाळी खाऊ शकता, कारण डाळीमध्ये खूप जास्त प्रोटीन असतं, म्हणजे जे सूप सारखं तुम्ही करून पिऊ शकता. अंडी, पनीर, दूध, दही ह्या सगळ्या गोष्टी पण त्यात येतात, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप सारे प्रोटीन, विटॅमिन सगळं मिळणार आहे. आता प्रोटीन सोर्स दुसरा एक आहे व्हेजिटेरियन, सोयाबीन. ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर सोयाबीन मध्ये पण खूप सारे प्रोटीन्स असतात, तुम्ही ते पण खाऊ शकता जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर. पुढे येणारे कडधान्य आहेत त्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन्स, जसं फायबर, हे सगळं रोजच्या डेली आहारामध्ये पाहिजे. गुड फॅट्स असतात बदामामध्ये,
अक्रोडमध्ये चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स, सो याच्यामध्ये असतात गुड फॅट्स, सो तुम्ही तेही खाऊ शकता. त्याचे मसाले ज्याच्यामध्ये तुम्हाला ना म्हणजे त्याच्यात हेल्प होण्याचं दालचिनी, हळद, आलं, या मसाल्यांमुळे काय होतं, इन्सुलिन सुधारण्यास मदत होते. सो ह्याचा फायदा कुठेतरी PCOS ला होणार आहे. सो तुम्ही हे पण ट्राय करू शकता. आणि तुम्हाला टाळलं पाहिजे, ड्रिंक्स असेल, चहा असेल, ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील ज्या गोड असतात अधिक प्रमाणात, सो त्या खाणं टाळलं पाहिजे. दुसरा आहे मैदा, तो खूप घातक आहे शरीरासाठी. सो मैदा म्हणजे त्याच्यामध्ये सगळं येतं, बेकरी प्रोडक्ट तर सगळं मैद्यापासूनच बनतं, मैद्याशिवाय काहीच बनत नाही. सो बिस्किट, खारीटो, जे काही असेल सगळं मैद्याचे पदार्थ, जे की फ्राईड असतं बाहेरचं, ते पण अवॉइड करावं लागतं. प्रोसेस फूड ते तर खूप घातक आहे शरीरासाठी, सो ते पण अवॉइड करायचं. पॅकेट फूड जसं आपण चिप्स, कुरकुरे खातो, ते पण खूप भयानक पद्धतीचं आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. असं वाटतं की दही किंवा ताक ते उत्तम आहे, दूध उत्तम आहे, त्याच्यामध्ये विटॅमिन B12 मिळेल. सो महत्वाच्या काही टिप्स आहे की पाणी भरपूर प्या. 3 ते 4 लिटर पाणी पिणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला जर लक्षात राहत नसेल तर तुम्ही टाइमर लावू शकता, की बाबा 1 तासाने, 15 मिनिटांनी, अर्ध्या तासाने मला पाणी प्यायचं, तर तसं तुम्ही टायमर लावून ठेवू शकता, म्हणजे तुमच्या जेणेकरून लक्षात येईल. पण 3 ते 4 लिटर दिवसाला पाणी पिणे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला असेल PCOD, PCOS, स्ट्रेसफुल लाईफ, या सगळ्या गोष्टी असेल तर मला असं वाटतं की तुम्ही ह्या गोष्टी खरंच पाळल्या पाहिजे, कारण ह्याने तुम्हाला खूप बेनिफिट मिळणार आहे. जसं की तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करणार आहे, पण डॉक्टर तुम्हाला 95% हेच सांगणार आहे. आणि त्यामुळे तुम्ही जर स्वतःमध्ये जर बदल करायचा असेल तर मला असं वाटतं की स्टेप बाय स्टेप तुम्ही स्वतःला चेंज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपली जी जीवनशैली त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो. सो ते जर तुम्ही अवॉइड केलं तर लाईफ सॉर्ट आउट आहे. 30 मिनिटं ॲटलिस्ट तुम्ही योगासने केली पाहिजे, 30 मिनिटं काहीतरी वॉक केलं पाहिजे, बेनिफिट मिळणार आहे. मला असं वाटतं 1 hours तर तुम्हाला ते करायचंच करायचं. PCOD आणि PCOS ला एकत्र बोलतो आपण, पण PCOD आणि PCOS हे दोन्ही खूप वेगळे आहेत. 7 ते 8 तासाची झोप घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो 7 ते 8 तासाची झोप घेऊन तुमचा दिवस पण फ्रेश जाणार आहे आणि बॉडीला रेस्ट मिळतं. सो त्याच्यामुळे पण तुमच्या हेल्थला खूप परिणाम होतो, चांगला वाईट दोन्ही. सो जास्त झोप पण चांगली नाही, कमी झोप पण चांगली नाही. सो तुम्हाला 7 ते 8 तासाची झोप आपल्या शरीराला पुरेशी होते. सो तेवढी तुम्हाला घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. मिळते हे नेक्स्ट व्हिडिओ में. टिल देन बाय बाय.